हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम खातखंड राहू दे. गणपती बाप्पा मोरया 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 मोरया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ. आज चंद्र कुठे गेला? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गणपती बाप्पा मोरया. चला नमस्कार. रात्री 8:45 वाजलेले आहेत. आत्ता मी बाहेरून आले. दिवसभरात वेळच मिळाला नाही मला तुमच्याशी बोलायला, गप्पा मारायला, तुमच्या कमेंट्स बघायला. असं होतं एखाद्या दिवशी. आणि मला असं वाटतं की आठवड्यातनं एखादा दिवस तरी असा पाहिजे की आपण मोबाईलपासून दूर पाहिजे, बाजूला ठेवून द्यायचा मोबाईल आणि आपली सगळी कामं करायची. इतकी मेंदूला शांतता मिळते तुम्हाला सांगते. नाही तर उत्सुकते व्हॉट्सअप बघायचं, फेसबुक बघायचं, कुणाचं काय आलंय, कोण काय पोस्ट केलंय, काय म्हणतात ना त्याला, दुसऱ्याच्या घरात सारखं डोकवत बसायचं. हे असंच आहे. तर त्यातनं इतकी शांतता मिळते ना आठवड्यातनं मी तर तुम्हाला सांगते की सकाळी मी उठले की 11 वाजेपर्यंत मोबाईलला हात लावत नाही. कुणाचा फोन आला तर तेवढा घ्यायचा, बाकी मोबाईलला हात लावायचा नाही. मग 11 वाजता घ्यायचा, जे सगळं आवरलेलं असते सकाळचं, मग मोबाईल हातामध्ये घ्यायचा. पुन्हा दुपारी 1-2-3 तास मोबाईलला अजिबात हात लावायचा नाही. आणि संध्याकाळी 10 नंतर मोबाईल बघायचा सुद्धा नाही. मी काय करते, बऱ्याच वेळेला काहीतरी एखादं चांगलं लेक्चर असेल, प्रवचन असेल, कुणाचे विचार असतील, तर मी असा मोबाईल लावते आणि झोपून जाते. मग झोपेत जे काय ऐकीन ते ऐकीन, पण सारखं ते स्क्रीनकडे बघत बसायचं नाही. किंवा मग दिवसभरात सुद्धा काही वेळेला कसं करते, आपण पूर्वी रेडिओ ऐकायचं की नाही, त्याप्रमाणे मी तो लावून ठेवते आणि बघत नाही. आणि त्याच्यामुळं मला जास्त चांगले विचार पण ऐकायला मिळतात. आज माझा जरा घसा बसलाय की नाही, खूप बोलणं झालंय. काही ठिकाणी लेक्चर वगैरे द्यायला गेलं की असं होतंच. ते लेक्चर म्हणजे आपल्या बायकी गप्पा गोष्टी. हो, जिथं जाईन तिथे मी बायकी गप्पा गोष्टी मारत असते. मी काय असं एखाद्या विषयावरती अलीकडे तर मी एखाद्या विषयावर असं बोलत नाही. मी कुठेही सांगते मला जे पाहिजे ते मी त्यावेळेला बोलणार, तुम्ही मला विषय द्यायचा. मजा येते. पण ठीक आहे, वयोमानानुसार तुमच्याजवळ खूप जास्त अनुभव असतात आणि तुम्ही खूप बोलू शकता. आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीला हे बायकी गप्पा मारता येतात, चर्चा करता येतात, पण स्त्रियांना व्यक्त होतात नाही. काही ना काय वाटतं माहितीये, खूप वाचन करत असतात, अभ्यास करत असतात, पण बोलता येत नाही त्यांना. त्यांना काय वाटतं की नाही आम्हाला बोलता येईल की नाही, आम्हाला शब्द सुचतील की नाही, आम्ही वाचलेला आम्हाला आठवेल का, असं वाटतं. तर तसं काही नसतं. आपण एकदा बोलायला लागलो की आपण बोलू शकतो. तो एक इन्फिरियर कॉम्प्लेक्स असतो की मला हे जमणार नाही. आणि जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा स्वतःच्याच मेंदूला पुन्हा पुन्हा तेच सुनावत असता, म्हणजे ऐकवत असता, आणि त्यामुळे तो विचार तुमच्या मनामध्ये पक्का होत असतो. बऱ्याच वेळेला बघा, तुम्ही एखादी गोष्ट वाचलीत की तुमच्या लक्षात राहत नाही. आपण काय एकपाठी असतो असं काही नाही आहे ना. त्यामुळे अनेक वेळा तीच गोष्ट करावी लागते, म्हणजे आपल्या डोक्यात ती फिक्स बसते. तरी सुद्धा आयुष्यात आपल्याला काही गोष्टी, पॉझिटिव्ह गोष्टी, सकारात्मक गोष्टी या सातत्याने सांगाव्या लागतात. म्हणजे अतिविचार करू नको, रागावू नको, चिडू नको, सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा, सगळं सारखं सांगावं लागतं की नाही. आणि त्यात एक आहे, तुम्हाला सांगते गंमत, म्हणजे ते आजकाल त्या वास्तुशास्त्राचं एक सगळीकडं फॅड निघालंय. बाई काय ते, इकडं बाथरूम नको, इकडं संडास नको, इकडं कपाट नको, इकडं तिजोरी नको, इकडं देवघर नको, इकडं येण्याचा रस्ता नको, तिकडं जाण्याचा रस्ता नको, इथं बेड नको, इथं सोफा नको, इथं टीव्ही नको. काय 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 हे किती ते वास्तुशास्त्राविषयी. मी तर त्याला काही म्हणत नाही. वास्तुशास्त्र हे काय आहे मला काय माहीत नाही. असेलही ते शास्त्र, पण कुणाच, म्हणजे जेव्हा तुम्ही एखादं घर बांधता
तेव्हा तुम्ही समजा अगदी वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलेलं आहे. पण आयुष्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी आल्या, संकट आलं की तुम्ही पहिल्यांदा जाता कुणाला तरी विचारायला की बघा 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 हे असं असं संकट आलेलं आहे, विचारायला जाता ना. मग ते सांगतात तुमच्या घरात इथं हे आहे का, तिथं ते आहे का, पहिलं हे सांगतात. तुमचं बाथरूमच इथं आहे का, तुमचं संडासच इथं आहे का, या दिशेला आहे का, त्या दिशेला आहे का. एकेका घरात 4-4 संडास बाथरूम असतात आजकाल. 2 BHK असेल तर 2 संडास बाथरूम त्या बेडरूमला आणि 1 संडास बाथरूम येणाऱ्या जाणाऱ्यांच्यासाठी. 3-3 संडास बाथरूम असतात. नॉर्मल प्रत्येक घरात 2 संडास बाथरूम असतात. मग काय प्रत्येकाला तुम्ही हे लावत बसणार आहे वास्तुशास्त्र. तर तुम्ही म्हणाल की मला कोणीतरी लिहिलं होतं मॅडम तुम्ही जरा वास्तुशास्त्राविषयी बोला. मी काय बोलू. मला स्वतःला वास्तुशास्त्राविषयी इंटरेस्ट नाही. स्पष्ट सांगते, इंटरेस्ट नाही. हे बघा, जेव्हा तुम्ही तुमचं घर कष्टाने बांधत असता, बांधलेलं असतं, सजवलेलं असतं आणि घरात जी व्यक्ती वास्तूला येते पाहुणे म्हणून, तिनं जर तुम्हाला सांगितलंय अरे हे इथं काय केलंय, ते तिथं काय केलंय, हे इथं नको होतं, आता घरात असा प्रॉब्लेम येईल, गेट आउट. जायचं, बघायचं, कष्टाने मिळवून दिवस रात्र मेहनत करून पुन्हा एवढं डोकं चालून कुठं काय पाहिजे हे बघून ते घर बांधलेलं असतं आणि कोणीतरी येऊन उपटसुंब येऊन असं सांगतो, डोकंच चढतं. म्हणून मी तुम्हाला सांगते, तुम्हाला त्या घरात राहण्याचा आनंद काढून घेतात वास्तुशांतीच्या दिवशी ही असली माणसं. एकतर प्रत्येकाला काहीतरी एवढंसं डोकं असतंय, ते डोकं त्याच्यात वापरायचं आणि मग तुम्ही लगेचच तुमचं सुख, शांती, चैन, समाधान सगळं घालवून बसता. अहो साधी गोष्ट आहे, घरामध्ये नवरा बायकोचं भांडण झालं, गेले विचारायला. घरात मुलाला नोकरी लागत नाहीये, गेले विचारायला. मुलीचं लग्न होत नाहीये, गेले विचारायला. अहो ती मुलगी शिकलेली आहे, तिला नाही लग्न करायचं, नाही त्याची इच्छा, ती काय असं विचारून होणार आहे. तुम्हाला ना स्वतःवरच विश्वास कमी झालेला आहे आजकाल आणि त्यामुळे उठसूट कशाचा तरी तुम्ही आधार घेता. कधी कुठल्या शास्त्राचा म्हणायचा तर कधी कुठल्या शास्त्राचा म्हणायचा. मग तुम्हालाही लोक सांगतात हे पाडा, हे फोडा, ते मोडा, ते जोडा. अरे काय हे काय हे, असं कधी होतं का, असतं का कधी. कोणीतरी तुम्हाला सांगतो अरे बापरे या घराचं इथं आहे, असं होणार आहे. अरे काय सांगताय, काय बोलताय, काहीच बोलू नका ना. आणि काहीही असं नसतं. त्या वास्तूमध्ये तुम्ही किती स्वतःला छान ठेवता, पॉझिटिव्ह ठेवता, त्यावर सगळ्या गोष्टी येतात. एखादी स्त्री असते चिडचिड रडरड करत असते, एखादं घर असतं ना, तुम्हाला सांगते इतकं सुंदर फर्स्ट क्लास असतं, तुम्हाला सांगते त्या घरात गेल्यावर सगळ्या गोष्टी टाप टिप मस्त मस्त सुंदर सगळं असतंय. काय तुम्हाला विचारावं, अगदी पिक्चर टाईप घर असते, पण त्या घरात गेल्यावरती त्याला घरपणच नसतं. असं वाटत नाही ह्या इथं बसू का तिथं बसू, बाथरूमला आलं तरी त्यांच्यात कसं विचारायचं बाथरूमला जाऊ का, अशी अवस्था. खाल्लं तर काय, इकडं तिकडं सांडलं तर काय करायचं, पाणी मागू का नको, पाणी दिल्यावरती वरनं पिऊ का तोंड लावून पिऊ, असली गोष्ट. तेच तुम्हाला सांगते, एखादं ह्या घरामध्ये मग तुम्हाला काही येणाऱ्या माणसालाही चैन नाही आणि राहणारा माणूस भूतासारखं राहतो. हल्ली प्रत्येकजण 2-2 आहेत. घरं काय मोठी बांधतात का, तर केवळ लग्न होण्यासाठी, मुलांची लग्न होण्यासाठी घरं दांडगी बांधायची. घरं दांडगी बांधलेल्या 8 दिवसातच मुलं तिथनं दुसरीकडं निघून जातात नोकरीच्या ठिकाणी, त्या ठिकाणी ते पुन्हा घर घेतात. आणि लग्न झाल्यावरती ती मुलगी का राहील सासूच्या सासऱ्यांच्या घरात, कारण की ते सासू सासऱ्यांचं घर आहे, त्यांच्या नावावर आहे. तिला स्वतःच्या नावावरचं घर पाहिजे असतं. त्यामुळे अर्थातच काय होतं की ती तिथं रमत नाही. तिला काय वाटतं की ठेव इथंच ठेव, काय बरं आहेस काय. आणि ते ह्याला श्रीधर दादाला माझी गाडी उद्या घेऊन जायला पाहिजे रे, मला सकाळी वेळच होत नाही. बर चालेल, तो आला की मला तेवढं सांग
ते हां, म्हणजे मला ते गाडीचं लाईट गेलंय रे, संध्याकाळी गाडी चालवता येईना. आत्ता बरा आहेस तसाच बरा राहायचा, आधी सांगते, कळलं काय दाद्या? मुलं रागीट असतात, चिडकी असतात. आणि ही जी मुलं असतात ना, ही स्वतःच्या घरात रागीट चिडकी असतात, बाकी सगळ्यांच्यासाठी ती अति चांगली असते. तर आपण कुठल्या गोष्टीवरून बोलत होतो की त्यामुळं तुम्ही जेव्हा घर बांधता तेव्हा ते सासू सासऱ्यांचं घर असतं, तिथं ती मुलगी रमत नाही, तिला स्वतःचं घर हवं असतं. आणि मग ती लगेचच नवऱ्याला म्हणते, आपण ज्या ठिकाणी राहतो, नोकरी करतो, त्या ठिकाणी स्वतःचं घेऊया घर. म्हणजे यांनी हे जे मोठ्याच्या मोठं, आमच्या इकडे सगळा तोच आहे प्रकार. आमच्या सगळ्यांच्या घरात आजकाल हेच आहे, फक्त मुलांची लग्न होण्यासाठी घरं चांगली मोठी बांधायची. का तर येणाऱ्या मुलीला घर छान पाहिजे असतं, फक्त दिसायला. आणि त्याच्यानंतर ती मुलगी दुसरीकडे आपल्या नवऱ्याला घेऊन जाते, दुसरीकडे राहते, दुसरीकडे स्वतःची वास्तू निर्माण करते. प्रत्येक स्त्री स्वतःची वास्तू निर्माण करते ना. आम्ही पण तेच केलं ना. आम्ही कुठं सासू सासऱ्यांच्या घरात राहिलो, त्यांचं स्वतःचं होतं त्यांच्या नावावरती, आम्ही आमच्या नावावरती स्वतःचं केलं. म्हणजे थोडक्यात मग आमची पुढची पिढी जर तेच केली तर कुठं चुकलं त्यांचं? म्हणजे थोडक्यात मोठी घरं आपण बांधतो, ती केवळ भूत बंगले, मुलांची लग्न होईपर्यंतच त्याचा उपयोग. लग्न झाल्यानंतर एकतर बांधतानाच तुम्ही ते भाडेकरूंना देता येण्यासारखं बांधावं, नाहीतर अक्षरशः तुम्हाला सांगते ते घर मेंटेन करायचं म्हणजे इतका त्रास होतो. म्हणजे मेंटेनन्सलाच, म्हणजे आपल्याकडे मेड मिळतात म्हणून ठीक आहे हो, कामाला मावश्या मिळतात, पण त्यांनाच आपण एवढी मोठी घरं, त्यातली आपण वापरणार किती, आणि त्याचं फक्त आपण मेंटेनन्सच देत बसणार ना. मावशींना पैसे द्यायला पाहिजे, धुणं भांडी म्हणजे केरफरशीला पैसे द्यायला नकोत, स्वच्छतेला पैसे द्यायला नकोत, बागकामाला माळ्याला पैसे द्यायला नकोत, सगळ्या गोष्टी, जेवढे संडास बाथरूम तेवढं आपल्याला स्वच्छ करायला नको. आमच्या एरियामध्ये कोणी संडास बाथरूम घासायला माणूस होता आमच्याकडे, तो 1-2-4 वर्ष होता. त्याच्यानंतर त्याचं स्वतःचं कमरेचं ऑपरेशन झालं, मग त्यानं ते काम सोडलं. त्याच्यानंतर कोण करते? पुरुष तर ही कामं करत नाहीत. त्यांना संडास बाथरूम घाण असलं तरी त्यांना चालतंय, काय फरक पडत नाही, त्यांच्या नाकाला वासच येत नाही. मग सगळं आपल्यालाच प्रॉब्लेम असतो तो, म्हणजे बाईनंच काम करायचं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आपण घरं मोठी बांधतो, मग ती वास्तुशास्त्राप्रमाणे बांधतो, मग त्याच्यानंतर आपली मुलं आपल्याजवळ राहत नाहीत, लगेच आपण आपल्या कुंडल्या घेऊन एखाद्या माणसाकडे जातो आणि आमचा प्रॉब्लेम सांगतो. मग तो म्हणतो, अरे इकडचा दरवाजा काढा, तिकडं लावा, तिकडचा कट्टा काढा, तिकडं लावा, ही खोली, इकडची भिंत पाडा, ते करा. म्हणजे अजूनही तुम्ही घर बांधून 1, 2 वर्ष, 4 वर्ष झालेलं नसतं तोपर्यंत पाडापाडी करायला लावतात काही लोक. आणि जी मनाने खूप दुर्बळ असतात, घाबरट असतात, भित्री असतात, ते हे सगळं करतात. आणि पैसा पण ज्यांच्याजवळ भरपूर सारा असतो ते हे करतात. ज्यांच्याजवळ पैसा नसतो ते गपगुमान राहतात ना. जे भाडेकरू असतात ते काय करतात सांगा मला बरं? भाडेकरू सुद्धा मी बघितलेले आहेत, भाड्याची घरं सारखी बदलतात. का बदलतंय सारखी घरं? ते वास्तुशास्त्राप्रमाणे नव्हतं घर, म्हणून बदललं. आता एक लक्षात घ्या, 4 भाडेकरू असतील एखाद्या ह्याचे घरमालकाचे, एक 2 खोल्यांची घरं बांधलेली असतील त्यानं, सगळ्याला कुठनं तो वास्तुशास्त्र करणार आहे? कुठनं वास्तुशास्त्र करणार आहे? आणि प्रत्येक घरामध्ये जेवढी माणसं तेवढे स्वभाव वेगळे, प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी, प्रत्येकाचे स्वभाव वेगळे, लाईफस्टाईल वेगळी, संकटं वेगळी, प्रॉब्लेम्स वेगळे, नोकऱ्या वेगळ्या, ढिगभर गोष्टी, नात्यांमध्ये प्रॉब्लेम्स असतात, सगळं असतं. आपण काहीही झालं की पहिलं जातो आणि मग ते सांगतात हे वास्तुशास्त्राचा दोष आहे, वास्तुशास्त्रात प्रॉब्लेम आहे, हे घर असं आहे, ते घर. भाड्याचं घर असेल तर बदलाल, स्वतःचं घर असेल तर काय तुम्ही पडापडी करणार आहे? अहो त्या घराशी एवढी अटॅचमेंट असते, एवढं हे असतं, ते पाडापाड म्हणून कोणी सांगितलं की नाही, तो येणाऱ्या माणसाचं त्यालाच पाडून टाकावं असं वाटते. रे जा म्हणून सांगावं असं वाटते. तू कोण सांगणार माझ्या घराविषयी वेडवाकडं बोलणार तू कोण? मी एकदा एका माणसाला बोललेली आहे, तुम्ही परत यायचं नाही आमच्या घरात, स्पष्ट सांगितलंय मी. का? माझ्या घराविषयी बोलणार तुम्ही कोण?
मी घरात पसारा ठेवीन, नाही तर कसं पण राहील. तुमच्या घरात कट्टा इकडं कसा काय? आमच्यातलं कोणालाही काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे मला काय म्हणायचं, इतकी ही निगेटिव्ह माणसं आणि दुसऱ्याचं चांगलं न बघवणारी ही माणसं असतात. माणसं कशी असावी? काहीही असू दे, घरातल्या नात्यात प्रॉब्लेम असू दे, कुटुंबात प्रॉब्लेम असू दे, भांडणं असू दे, वा छान छान, वा तुम्ही किती मस्त चांगली सासू आहात, तुमच्या दोन्ही सुनांना तुम्ही किती छान सांभाळता, असं म्हणायला पाहिजे. भलेही किती ते सासू सासूवर भांडणं असू दे, त्या सासूलाही भारी वाटतं, सुनांनाही भारी वाटतं. माहिती आहे का? कित्येक ठिकाणी मी असं बघितलेलं आहे. हो अगदी छान, हो अगदी छान, किती तुम्ही आदर्श सून आहे बाई तुम्ही, काय ना कसं सगळं तुम्ही घराला बांधून ठेवलंय ना. असं एखाद्या सुनेला म्हटलं की तिला फार भारी वाटतं. खरं तर ती सगळ्यात बाद सून असते, पण तिलाच असं म्हणायचं. तिला एवढं भारी वाटायला लागतं माहिती आहे का? एखाद्या शास्त्राचा आधार घेण्यापेक्षा असा मानसशास्त्राचा आधार घेऊन बोललेलं पाहिजे. तुम्हाला सांगते, इतक्या गमती जमती आहेत ना ह्या सगळ्यामध्ये. म्हणून मी याच्यावरती मी मानत नाही, सरळ मी तुम्हाला सांगते. कोणते बच्चननी एक कधीतरी तो त्याच्यातनं बाहेर पडला म्हणे, सगळं घर पाडापाडी केल्यावरती, आणि त्यामुळे तेव्हापासून हे सगळं आलेलं आहे. त्यामुळे घर पहावे बांधून, लग्न पहावे करून म्हणतात. कळलं का? म्हणजे दोन्हीची किंमत कळते. घर ज्यांनी बांधलेलं असतं स्वतःच्या पैशानी आणि कष्टाने, त्याला त्या घरामध्ये खूप सुकून असतो, शांती असते, समाधान असतं. आणि ज्याचा स्वतःचा स्वभाव घाणेरडा असतो, त्याच्या घरातही शांती नसते, समाधान नसतं, आणि ते वणवण हिंडत बसते. मग ह्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, ह्याला विचार, त्याला विचार, त्याला विचार. म्हणजे ही जी अंधश्रद्धा घेऊन शास्त्र फोपावतात ना वेगवेगळी, त्यातलं सायन्स राहतं बाजूला, शास्त्र म्हणून जे काय सांगितलेलं असतं ते जातं बाजूला, आणि प्रत्येकजण आपलं त्याच्यात काहीतरी तिखट मीठ लावतं आणि चमचमीत करायचा प्रयत्न करतो. आणि शेवटी हे बघा, सगळ्यावरती माणसाला फक्त एवढं कमवायचंय, पैसा. मग तो पैसा कमवण्यासाठी काही सांगतो माणूस, सांगणारा माणूस तेवढा, त्याचं ज्ञान नसतंच हो, तेवढं शक्यच नाही. मनुष्य प्राणी आणि त्याचे प्रॉब्लेम्स आणि त्याची राहणीमान ही एवढी अफाट आणि प्रचंड आहे, कुणाला तसं बांधताच येणार नाही शास्त्र, शक्यच नाही असं मला वाटतं. म्हणून मी म्हणते, हे सगळं हे बघा, नुसतं वाचण्यापुरतं अभ्यास करणं. एक सिरियल तुम्ही कशी बघता, किंवा माझं चॅनल तुम्ही कसं बघता, एक सिरियल बघितल्यासारखं बघता की नाही? काय त्याचं मी सांगितलेलं काय मानता काय तुम्ही? ऐकावे जनाचे, करावे मनाचे करता का नाही? तसंच करायचं. आपण कसं टी व्हीवरच्या सिरियल आज बघतो, दुसऱ्या क्षणाला विसरलेलं असतं, लगेच दुसरी सिरियल लावतो, तिथं काय चाललंय बघायचं, पुन्हा तिसरी बघायची, पहिल्या सिरियलमधलं सगळं विसरून गेलेलं असतं. तसंच ही सर्व शास्त्र समजायचं, कळलं? त्याच्या जर का आहारी गेलात तर संपलं तुमच्या जीवनाचं वाटोळं व्हायला वेळ लागणार नाही.